सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी नुकत्याच जिल्हा परिषदेच्या कर्मचारी युनियन परिषदेचं कौतुक केलेलं आहे। या पाठीमागचं नेमकं कारण काय होतं पाहूया। अतिशय सुंदर, मला अभिमान वाटतो तुमचा। सीईओ मनीषा आवाळे यांनी कर्मचारी युनियनचं का कौतुक केलं पाहूयात। जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेचे ऍक्ट एकाच क्लिकवर या डिजिटल लायब्ररीचं उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांच्या शुभ हस्ते शुक्रवारी झालं। यावेळी लोगो थोडं स्लो असं म्हणजे आपल्या संकल्पनेत हे झेडपी ऍक्ट आहे। आमचे पदाधिकारी ते मॅडम आपलं स्वामी सर anybody can access. मोबाईल नंबर म्हणजे आपल्याला किती लोक त्याला हिट केलेत। पण माझा उद्देश असा होता की माझ्या कर्मचाऱ्यांनी क्षमतामानी व्हावं, त्यांनी चांगलं काम करावं आणि त्यांचा कसं असते ना, कामाची गती किंवा सॅटिस्फॅक्शन केव्हा वाटतं जेव्हा माहिती असते, ज्ञान असते। म्हणजे एखाद्याचं पॅशन पण किंवा आवड पण केव्हा निर्माण होते जेव्हा आपल्याला माहिती असते किंवा आपल्याला आवड त्याच्यामध्ये असते। आणि त्या उद्देशातूनच मग परीक्षा आणि परीक्षेच्या अनुषंगानेच मग मला वाटते की बैठक आणि बैठकीमध्ये प्रशिक्षण, मग प्रशिक्षणातून मग हे त्याच्यासाठी लागणारं साहित्य। तर आय थिंक झेडपीच्या सगळ्या संघटनांनी कर्मचारी युनियनचा अतिशय त्याला पॉझिटिव्ह प्रतिसाद दिलेला आहे आणि ते इंटेन्शन आमच्या सगळ्या अधिकाऱ्याचं आणि जे मी मांडलं होतं ते त्यांनी ओळखून त्याला कुठेतरी त्याची चांगली सुरुवात त्यांनी केली आहे मला वाटतं। तर इट इज अ व्हेरी गुड, इट्स अ प्राऊड काइंड ऑफ टुडेज डे माझ्यासाठी आहे की त्यांनी अशा पद्धतीची एक निर्मिती केली आहे। मी त्यांना म्हटलं होतं की मी तुमच्यासाठी लायब्ररी काइंड ऑफ करते, पण मला वेळ लागत आहे, पण त्यांनी मात्र लवकर केलेलं आहे। बरोबर आहे ना? तर व्हेरी गुड, खूप चांगलं काम केलेलं कर्मचारी तसेच युनियनचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रारंभी लिंगराज यांनी वेबसाईटची अधिक माहिती देताना जिल्हा परिषदेचे 28 ऍक्ट एकाच क्लिकवर पाहायला मिळतील, कर्मचाऱ्यांना याचा निश्चित फायदा होईल अशी अपेक्षाही व्यक्त केली। वेबसाईट उद्घाटनानंतर सीईओ आवाळे यांनी आय एम व्हेरी हॅपी, आय एम प्राऊड या शब्दात त्यांनी आनंद व्यक्त करत जिल्हा परिषदेचे कर्मचारी युनियनचं कौतुक केलं। कर्मचाऱ्यांना जोपर्यंत ऍक्टची माहिती होत नाही तोपर्यंत कामाची आवड निर्माण होत नाही असंही त्यांनी यावेळी